आणि मोर्चा सुरू असताना कारण हजारो महिला त्या मोर्चामध्ये होत्या आणि ट्रॅफिकची पूर्ण झालेली होती. खरं आहे मोर्चा निघाल्यावर अनेक मोर्चे निघत असतात, अनेक पक्षांचे निघत असतात, त्यावेळेला थोडीफार प्रमाण पोटी होत असते, मान्यच करावं लागेल. पण काल मोर्चा निघाला असताना आमच्या एक भगिनी महिला त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी खूपच संताप व्यक्त केला. त्या फारच चिडलेल्या होत्या आणि वाटते तसं त्या बोलत होत्या तसं बोलायला नव्हतं आणि पोलिसांनी त्यांना समोरचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांची ते फार म्हणजे जे लोक त्या भाषेमध्ये बोलायला लागल्या त्यामुळे पोलिसही महिला पोलिस त्या ठिकाणी आल्या होत्या. पण तो आम्ही अतिशय संयमाची भूमिका घेतली. मी त्यांना सांगितलं 10-15 मिनिटांमध्ये पण क्लिअर करतोय तुम्ही निघून जाऊ, पण त्या अजिबात ऐकायला तयार नव्हत्या. त्या सगळ्या ओघामध्ये पाणी बाटली उचलली ती फेकून मारली कुठे महिलांच्या मोर्चावर. आता पण येते हजारो महिला मुंबईत असेल, दिल्लीत असेल, लखनौ देशभर त्या रस्त्यावर उतरलेल्या होत्या. त्याचं कारण आपल्याला कल्पना आहे की काँग्रेसने जे महिला आरक्षणाचं बिल होतं त्याच्या विरोधात मतदान केलं, आपल्या मित्रपक्षांना करायला लावलं आणि त्यामुळे हे बिल त्यांनी पास होऊ दिलं नाही आणि म्हणून महिलांमध्ये मोठा आक्रोश होता, संताप होता आणि म्हणून हजारो महिला काल रस्त्यावर उतरलेल्या होत्या. आणि असंच मोर्चाचं नियोजन त्या ठिकाणी वरळीला सुद्धा झालेलं होतं आणि मोर्चा सुरू असताना कारण हजारो महिला त्या मोर्चामध्ये होत्या आणि ट्रॅफिकची पूर्ण झालेली होती. खरं आहे मोर्चा निघाल्यावर अनेक मोर्चे निघत असतात, अनेक पक्षांचे निघत असतात, त्यावेळेला थोडीफार प्रमाण पोटी होत असते, मान्यच करावं लागेल. पण काल मोर्चा निघाला असताना आमच्या एक भगिनी महिला त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी खूपच संताप व्यक्त केला. त्या फारच चिडलेल्या होत्या आणि वाटते तसं त्या बोलत होत्या तसं बोलायला नव्हतं. त्यांनी काय सांगितलं पोलिसांना कंप्लेंट द्यायची होती. मी त्या ठिकाणी होतो, बाईट देत होतो आपल्या समोरच, तिथे ज्या आल्या तुम्ही असं कसं करू शकता, तुम्ही रस्ते बंद कसे करू शकता, ते सांगू शकत नाही अशा भाषेमध्ये बोलत होत्या. तुम्ही ग्राउंडवर जा, मध्ये रस्त्यावर उतरतं बिलकुल कामा नये आणि पोलिसांनी त्यांना समोरचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांची ते फार म्हणजे जे लोक त्या भाषेमध्ये बोलायला लागल्या त्यामुळे पोलिसही महिला पोलिस त्या ठिकाणी आल्या होत्या. पण तो आम्ही अतिशय संयमाची भूमिका घेतली. मी त्यांना सांगितलं 10-15 मिनिटांमध्ये पण क्लिअर करतोय तुम्ही निघून जाऊ, पण त्या अजिबात ऐकायला तयार नव्हत्या. त्या सगळ्या ओघामध्ये पाणी बाटली उचलली ती फेकून मारली कुठे महिलांच्या मोर्चावर. हे आपण चित्रीकरण बघितलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा खूपच संताप चाललेला होता. आम्ही त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला. पोलीस भगिनी आमच्या महिला होत्या, अधिकारी त्यांनी सांगितलं की ठीक आहे त्यांना चिडू द्या, काही बोलू नका. आमच्या भगिनी संतप्त झालेल्या होत्या, त्यांनाही आम्ही सांगितलं की जाऊ द्या, बोलू द्या, त्यांना काय करत असेल ते. आणि 10-15 मिनिटांमध्ये पण त्या तिथून निघून गेल्या. एवढा तो त्या ठिकाणी प्रकार झाला आहे. पण मोर्चा जो निघाला होता तो महिलांसाठी निघाला होता. कारण महिलांच्या आरक्षणाच्या संदर्भातलाच तो मोर्चा होता, बिलाच्या संदर्भातलाच तो मोर्चा होता. आणि पण त्यांचा राग संताप हा खूपच जनावर झालेला होता आणि म्हणून त्या बोलत होत्या. पण यापुढे निश्चित आम्ही अशी काळजी घेऊ. मोर्चा असला, आंदोलन असले की असे प्रकार नेहमी घडत असते सर्वांना कल्पना आहे. पुन्हा मी सांगेल पुढच्या वेळी आम्ही अशी काळजी घेऊ. पण त्या ज्या बोलल्या मला वाटतं की फार संसदीय भाषेत होतं. त्यांनी सुद्धा त्यांचा म्हणणं होतं, त्यांचा राग होता, ते त्यांनी वेगळ्या भाषेने त्या मांडू शकल्या असत्या, तक्रार करू शकल्या असत्या पोलिसांकडे. पण पोलिसांनीच आम्हाला परवानगी दिलेली होती, आम्ही रिसर्च परवानगी घेतलेली होती, कुठे आम्ही दिलेला होता. त्यामुळे मला असं वाटतं की त्रास लोकांना झालेला असेल झालेला आहे. आम्ही मान्य करतो प्रत्येक मोर्चामध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये खूपच असतो. ठीक संध्याकाळची वेळ होती, 7:30 वाजता आणि मोठे मात्र काही रात्रीचं निघू शकणार नाही. त्याचा मार्ग ठरलेला होता, परवानगी मी मागितलेली होती. त्यामुळे मला असं वाटतं नियोजन वगैरे कुठेही सुटलेलं नाही. तर एखादी भगिनी आमची येऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीने बोलते, बाटली फेकून मारते मोर्चावर, हेही काही योग्य नाही. तर मोर्चा सुद्धा महिलांचाच होता, महिलांच्या आरक्षणासाठीच होता, महिलांच्या हक्कासाठीच तो मोर्चा होता. मला असं वाटतं की त्यांचा राग फारच अनावर झालेला होता, त्यांचा सगळं फार अनावर झालेला होता. पण त्या काही असंस्कृती भाषेमध्ये बोलत होत्या, हे काही योग्य नाही. बरोबर आहे ना, मी सांगितलं दादी की असं मोठे असते की ट्रॅफिक जाम होतात, लोकांना त्रास होतो, काही जागा वाढतो, हे खरं आहे. हे
या बाबतीत मान्यच नाही, मान्यच आहे. पण आता शेवटी महिलांच्या हक्कासाठी हा मोर्चा होता. असे मोर्चे आपण बघतायत मुंबईमध्ये, शहरामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये सतत निघत असतात. आंदोलन थोडी मोठी होतात तर आपल्याला माहिती आहे काय काय त्यावेळेला होतं म्हणून. आणि म्हणून मग अशा पद्धतीने तुम्ही तक्रार करू शकल्या असत्या, पोलिसांकडे केली असती. बॉम्बे भाषेवर सुद्धा मला रागच्या ठिकाणी व्यक्त करता आला असता. त्या ज्या भाषेत बोलत होत्या, त्यांनी जे काटली फेकून मारली ते काही फार मला वाटतं संयुक्तिक नव्हतं.